हो सर, या कोणता मोबाईल घ्यायचा तुम्हाला? सॅमसंग. सॅमसंगचं कशाला घेता राव? विवो सध्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त सेल्स होणारी कंपनी आहे. सर्व्हिस पण बेस्ट आहे विवोची. कशाला सॅमसंगच्या नादी लागता? हे बघा, हे विवोचा Y400 एकदम खतरनाक चाललेला मोबाईल, पाण्यात दगडात धोंडात कशात पण चालतो. सॅमसंगच्या नादी लागू नका. सॅमसंग एकदम बकवास कंपनी आहे. असं तुम्हाला दुकानामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीचे टी शर्ट घातलेली मुलं लगेचच त्रास द्यायला चालू करतात. तुम्हाला ज्या कंपनीचा मोबाईल पाहिजे त्या कंपनीचा मोबाईल सोडून इतर वेगवेगळ्या ब्रँडचे मोबाईल तुम्हाला दाखवायला चालू करतात. ज्या कंपनीचा टी शर्ट घातलेला मुलगा आहे त्याच कंपनीचा तो मोबाईल तुम्हाला सजेस्ट करतो. असं का असतं? दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते का म्हणतात की तो घेऊ नका, हा घ्या? ज्यांच्या टी शर्टवरती जे नाव लिहिलेलं आहे, आता माझ्याकडे विवो नाव लिहिलेलं आहे, तर मी तुम्हाला विवोचा दाखवणार वेगवेगळ्या दुकानामध्ये. ज्याच्या टी शर्टवरती सॅमसंग लिहिलेलं आहे तो सॅमसंग दाखवतो. असं का असतं? तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नमस्कार, मी गणेश. मी विवो स्टोअर बाजूली चौक पंढरपूरमध्ये ॲज अ प्रमोटर म्हणून काम करतो. आणि स्टोअरमध्ये वेगवेगळ्या टी शर्ट घातलेली मुलं नसतात, फक्त विवोचंच असतं, कारण हे विवोचं स्टोअर आहे. तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीचे टी शर्ट घातलेली मुलं असतात. ते दुकानातर्फे कामाला असतात का, असा तुम्हाला प्रश्न पडतो कधी कधी. तर ते दुकानातर्फे कामाला नसतात. ते वेगवेगळ्या कंपनीचे, ज्या कंपनीचा टी शर्ट ज्यांनी घातलेला आहे तो त्या कंपनीचा एम्प्लॉय असतो. त्या कंपनीनं त्यांना तिथं ठेवलेलं असतं कामासाठी. समजा तुम्हाला सॅमसंगचा फोन घ्यायचा आहे आणि तुम्ही विवोचा टी शर्ट घातलेल्या मुलाकडे गेले आणि त्याला सांगितलं की मला हा सॅमसंगचा फोन पाहिजे, तर तो तुम्हाला सॅमसंगच्या ऐवजी विवोचा प्रोडक्ट दाखवतो, विवोचा फोन दाखवतो. त्याच्यातली चांगली चांगली माहिती तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. त्यावेळेस तुम्हाला इरिटेट होतं, अरे काय मला सॅमसंगचा पाहिजे, सॅमसंग दे ना, तो विवो का दाखवतोय? कधी कधी असं पण होतं. पण कामाला त्यांना विवो कंपनीनं सांगितलेलं असतं, त्याचं कामच ते असतं की कोणताही प्रोडक्ट घ्यायला कस्टमर आला, जर त्याला आपला प्रोडक्ट द्यायचं आहे, आपल्या प्रोडक्टची सगळी माहिती त्याला असली पाहिजे आणि तो आपल्या प्रोडक्टची माहिती सांगून सॅमसंगच्या ऐवजी तुम्हाला जो ब्रँड पाहिजे त्याच्याशी कंपेअर करून तो आपला प्रोडक्ट विकतो. त्यासाठी तो कंपनीने त्याला ठेवलेला असतं. कंपनीने एक बेसिक पेमेंट त्याला ठरवलेला असतो आणि त्याची धडपड असते की आपला मोबाईल कसा विकला जाईल. तर विकल्यानंतर त्याला अजून चांगला पेमेंट मिळतो, म्हणजे त्याला सॅलरी मिळते. तर इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी तो आपला प्रोडक्ट विकण्यासाठी धडपड करत असतो. तर तुम्ही असं कधी मोबाईल शॉपमध्ये गेला, ठरवलेला मोबाईल घेण्याच्या ऐवजी तिथला टी शर्ट घातलेला कंपनीच्या मुलांना तुम्हाला सजेस्ट केलेला मोबाईल तुम्ही घेतला आहे का, आणि तुम्हाला तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर विवोचा फोन घ्यायचा असेल तर पंढरपूरच्या जवळ आसपास कोणी असाल तर विवो स्टोअरमध्ये बाहुली चौकमध्ये विवोचं स्टोअर आहे. बाहुली चौकामध्ये पंढरपूरमध्ये विवोचं स्टोअर आहे. आपल्याकडे या आणि हा व्हिडिओ बघून आले असं म्हणून सांगा. तुम्हाला एकदम खतरनाक जबरदस्त ऑफर माझ्याकडून दिली जाईल खास. तर व्हिडिओमध्ये इथंपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.